टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिककरांना उन्हाचा चटका जाणवू लागला आहे। परिणामी महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत्या तापमानामुळे नाशिककर हैराण झालेले आहेत। या सगळ्या परिस्थितीत दिलासादायक बाब एक आहे आणि ती म्हणजे नाशिककरांना यंदा पाण्याच्या संकटाला कदाचित सामोरं जावं लागू शकणार नाही। त्याचं कारण नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जरा चांगला पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। मागच्या वर्षीचा जर विचार करायचा तर मागच्या वर्षी याच दिवशी नाशिकच्या गंगापूर धरणात 2662 दशलक्ष घनफूट एवढ्या पाण्याचा साठा होता, तर आज जवळपास 3584 दशलक्ष घनफूट एवढा पाण्याचा साठा आहे। जर टक्क्यांच्या हिशोबात सांगायचं तर गेल्या वर्षी नाशिकच्या गंगापूर धरणात आजच्या दिवशी जर 47.34% पाण्याचा साठा होता, तर आज गंगापूर धरणात 63.66% एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे। अर्थात असं असल्यामुळे यंदा नाशिककरांना पाण्याच्या संकटाला कदाचित सामोरं जावं लागू शकणार नाही। त्यामुळे कदाचित पाणी कपात होण्याची देखील शक्यता कमीच असली तरी सुद्धा पुढचे 2 महिने हे नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। प्रशासनाला पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि त्यामुळे नाशिककरांनी काटकसर करूनच पाणी वापरावं असं आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।